नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच घेऊयात काही राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा राजकारण सुपरफास्ट मधून। गुन्हा दाखल झाला तरी चालेल पण एकदा बंडखोरांना ठोका असं वक्तव्य उभाटाचे आमदार नितीन देशमुख यांनी केलेलं आहे। खासदार श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर यांच्या आगमनापूर्वी संभाजीनगर विमानतळावरती काही गोंधळ झाला होता। शिवसेना जिल्हा प्रमुख उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी पोलिसांशी शाब्दिक बाचाबाची झाली। स्वागतासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना बाजूला थांबवण्याच्या सूचनेवरून हा वाद झाल्याचं समजतंय। धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकरांना डिवचणारे फलक लागल्याची चर्चा आहे आणि याच फलकांवरती मल्हार पाटलांच्या भावी खासदाराचा उल्लेख सुद्धा करण्यात आल्यानं राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलंय। मल्हार पाटील भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटलांचे पुत्र आहेत। भाजपमुक्त राम करू पाहणाऱ्या उद्धव ठाकरेंची शिवसेना उद्धवमुक्त होताना दिसते असा टोला भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी टोला लगावला आहे। सरकारला धड परीक्षा घेता येत नाहीये अशी टीका मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी केली आहे। टीईटी पेपर फुटीवरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संताप व्यक्त केला। ही घटना संतापजनक आहे, असे गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असंही ते म्हणाले। रोहित पवार 2029 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावरती विधानसभा लढवणार आणि पराभूत होणार असं प्रत्युत्तर नवनाथ बन यांनी दिलं। टीईटी पेपर फुटीतील सूत्रधारांवरती मकोका लावा अशी मागणी होते। शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत यांनी ही मागणी केलेली आहे। टीईटी पेपर फुटी प्रकरणावरून ठाकरे गट आक्रमक झालाय। ठाकरे गटाच्या पदाधिकारी शुभांगी पाटील यांनी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली। एल निनोमुळे शेतकऱ्यांना आश्वस्त करणारा लेख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लिहिलाय। एल निनोच्या संकटावरती एकजुटीनं मात करू शेतकऱ्यांना मदत करताना आर्थिक तडजोड केली जाणार नाही असंही फडणवीस म्हणतात। सुजय विखे आणि विवेक कोल्हे यांच्यामध्ये कलगीतुरा रंगला होता। तुम्ही भोगत असलेली पदं आम्ही सोडलेली आहेत असा टोला विखेंनी लगावला होता। त्याला प्रत्युत्तर देताना त्यांचे आभार मानतो असं उपरोधिकपणे टोला आमदार विवेक कोल्हे यांनी लगावला आहे। भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला। ठाकरेंना हास्य जत्रेची स्क्रिप्ट लिहावी असं वक्तव्य बन यांनी केलंय। ओमराजे निंबाळकर यांच्यावरती धाराशिवचे उभाटाचे संपर्क प्रमुख सुनील काटमोरे यांनी टीका केली। ओमराजे निंबाळकरांना देवही माफ करणार नाही, त्यांना 2029 ला धडा शिकवणार असं वक्तव्य काटमोरे यांनी केलं। शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांचा कथित व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। क्षीरसागर टक्केवारीतून पैसे मागत असल्याचा आरोप यावर व्हिडिओतून करण्यात आलाय। वाशिममधून 2029च्या विधानसभेसाठी उभाटाचा उमेदवार जाहीर करण्यात आलाय। सिद्धार्थ देवळेंना वाशिम विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। सिद्धार्थ देवळेंचा 2024 मध्ये अल्पमतांनी पराभव सुद्धा झाला होता। प्रत्येक वेळी पेपर फुटतो, चौकशीची घोषणा होते, काही जणांना अटक होते, काही दिवसांनी सर्व काही शांत होतं अशी टीका पवार गटाच्या रोहिणी खडसे यांनी केलेली आहे। टीईटी घोटाळ्यावरती रोहित पवारांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली। सरकारमध्ये जबाबदार नेत्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आमदार रोहित पवारांनी केलेली आहे। जळगावात ठाकरे गटानं बंडखोर खासदारांविरोधामध्ये आंदोलन केले। 6 बंडखोर खासदारांच्या प्रतिमांना जोडे मारून निषेध सुद्धा करण्यात आलेला आहे। पेपरफुटी हा आता अपवाद राहिलेला नाहीये, या सरकारची ओळख बनली आहे असं वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेलं आहे। आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे। ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन बाजार आहे, हे मिशन दिल्लीमधून झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे। उद्धव ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्यावरती शिंदेंनी टीका केली आहे। मी आता सर्वांना कामाला लावले असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी काल केलेलं आहे। मला बदनाम करण्याचं ठरवलंय का? मला दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करायची गरज नाही असं वक्तव्य उदय सामंतांच्या पक्षप्रवेशाच्या ऑफरवरून विजय वडेट्टीवारांनी केलंय। शिवसेनेमध्ये येणाऱ्यांना आम्ही रोखू शकत नाही, खरे टायगर म्हणून शिवसेना एकनाथ शिंदे चालवतात असं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलंय। विमानापेक्षा इमान महत्त्वाचं आहे। ठाकरे फडणवीसांच्या विमान प्रवासावरती एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली। जनतेने एकाच
विमानातून प्रवास करायची संधी दिली होती, मात्र त्यांनी काँग्रेसच्या बुडत्या जहाजातून प्रवास सुरू केला असंही शिंदे म्हणतात.